विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण साहित्य म्हणजे काय किंवा साहित्याच्या व्याख्या हा भाग पाहणार आहोत. साहित्य या शब्दाचा व्यवहारामध्ये आपण अर्थ जेव्हा घेतो तेव्हा त्याचा अर्थ सामग्री असा होतो, साहित्य असा होतो. जसं स्वयंपाकाचं साहित्य, मेकअपचं साहित्य, कुठल्या एखाद्या व्यवसायाचं साहित्य. तर व्यवहारातला हा अर्थ आपण ढोबळ मानाने घेत असतो. परंतु जेव्हा आपण आपल्या वाङ्मय क्षेत्रामध्ये साहित्य हा शब्द उच्चारतो तेव्हा त्याचा अर्थ लेखन किंवा वाङ्मय या अर्थाने तो शब्द आपण घेत असतो. म्हणून साहित्याला आपण वाङ्मय म्हणतो किंवा लेखन म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला लिटरेचर असं आपण म्हणतो. तर हे जे साहित्य आहे, साहित्य म्हणजे नेमकं काय हे पाहत असताना आपल्याला साहित्याची व्याख्या पाहावी लागते. तर साहित्याची व्याख्या पाहत असताना त्याच्यात दोन प्रकारच्या व्याख्या आपल्याला बघायच्या आहेत. दोन प्रकारच्या अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या. एक आहे भारतीय अभ्यासक जे आपल्याकडे प्राचीन संस्कृत साहित्य मानसक होऊन गेले, त्यांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या. आणि दुसरे जे अभ्यासक आहेत ते पाश्चात्य अभ्यासक म्हणजे पाश्चात्य राष्ट्रामधले जे इंग्रजी साहित्याचे अभ्यासक होते त्यांनी साहित्याची केलेली व्याख्या. तर या भागामध्ये या तासामध्ये आपण संस्कृत साहित्य मीमांसकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या पाहणार आहोत. संस्कृत साहित्य मीमांसकांनी जेव्हा साहित्याच्या व्याख्या केल्या तेव्हा त्या व्याख्या करताना त्यांनी साहित्याला काव्य असा शब्द वापरलेला आहे. काव्य. आता अलीकडच्या काळामध्ये आपण काव्य म्हणजे कविता असं म्हणतो, परंतु प्राचीन काळामध्ये जे काही लेखन केलं जात असे ते बहुतांश लेखन हे पद्यात्मक स्वरूपाचं होतं, काव्यात्मक स्वरूपाचं. म्हणजे महाकाव्य असेल, कथा असेल, कादंबरी असेल, असे जे काही कला प्रकार असतील त्या काळात सहसा कादंबरी हा प्रकार म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नव्हता. परंतु कथात्मक असेल किंवा अन्य काही लेखन असेल तर हे लेखन पद्याच्या माध्यमातूनच लिहिलं जात असे. आता रामायण असेल, महाभारत असेल, हे कितीतरी महाकादंबरीचे विषय आहेत, परंतु ते सुद्धा लेखन त्या काळामध्ये पद्यात्मक स्वरूपात झालेलं आहे. म्हणून त्या काळातल्या एकूण साहित्याला संस्कृत साहित्य मानसकांनी काव्य असा शब्द योजलेला आहे. आणि त्या अर्थानं त्या अनुषंगानं त्यांनी साहित्याची व्याख्या करताना सुद्धा काव्याचीच व्याख्या केलेली आहे. तर त्या व्याख्या आपण पाहूयात, म्हणजे आपल्याला साहित्य म्हणजे काय किंवा काव्य म्हणजे काय ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास मदत होऊ शकेल. तर संस्कृत साहित्य मानसकांनी ज्या व्याख्या केल्या त्या आपण पाहूयात. त्यात सर्वप्रथम व्याख्या आहे भामह यांची. भामह हे एक संस्कृत साहित्य अभ्यासक आहेत, मीमांसक आहेत. आणि त्यांनी काव्यालंकार हा त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये साहित्याची व्याख्या केली आहे. ती अशी की शब्दार्थो संहितो काव्यम. शब्दार्थो संहितो काव्यम म्हणजे शब्द आणि अर्थ यांचे साहित्यत्व, शब्द आणि अर्थ यांचं एकत्रित येणं म्हणजे काव्य, अशी व्याख्या भामह यांनी केलेली आहे. शब्द आणि अर्थ दोन्हींचं साहित्यत्व म्हणजे नुसते शब्द नव्हे तर त्या शब्दांच्या पाठीमागे विशिष्ट प्रकारचा अर्थ, अभिप्रेत असलेला अर्थ त्या कवीला त्याच्यातून व्यक्त करणं आणि त्या विशिष्ट अर्थ आणि शब्द यांचं एकत्रीकरण म्हणजे काव्य किंवा साहित्य असं भामह यांनी म्हटलेलं आहे. दुसरी जी व्याख्या आहे संस्कृत साहित्य अभ्यासकांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये दुसरे अभ्यासक आहेत रुद्रट. रुद्रट यांनी सुद्धा थोडीफार तशी व्याख्या केलेली आहे. रुद्रट असं म्हणतात की ननु शब्दार्थो काव्यम. आता हे संस्कृत व्याख्या आहे. ननु शब्दार्थो काव्यम म्हणजे खरोखरच शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. आता आपण आपल्या मुखावाटे असंख्य प्रकारचे ध्वनी निर्माण करतो, काही शब्द निर्माण होत असेल त्या माध्यमातून, परंतु प्रत्येक ध्वनीला अर्थ असतोच असं नाही. आता मानवेतर प्राणी सुद्धा ध्वनी काढतात, परंतु त्यांचे सगळेच ध्वनी काही अर्थपूर्ण असतात का, आपल्याला कळतात का? नाही. तर शब्द आणि त्याच्या पाठीमागे विशिष्ट अशा प्रकारचे अर्थ यांचं एकत्रीकरण खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य, अशी व्याख्या रुद्रट यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आनंदवर्धन हे जे अभ्यासक आहेत संस्कृत अभ्यासक, त्यांनी जी साहित्याची व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी अशी व्याख्या केली आहे काव्यस्य आत्मा ध्वनी. ते असं म्हणतात की काव्यस्य आत्मा ध्वनी. ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे. आता ध्वनी विचार हा एक स्वतंत्र अभ्यासाचा भाग आहे जो आपल्याला नंतर भाषा विज्ञानामध्ये शिकायचा आहे. तर ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे की आपण मुखावाटे उच्चारतो तो ध्वनी नव्हे
तर त्या ध्वनीच्या पाठीमागे आनंदवर्धनाला एक विशिष्ट अशा प्रकारचा अर्थ अभिप्रेत आहे की आपण मुखावाटे काढलेला ध्वनी, शब्द आणि त्या शब्दांच्या मधून प्रकट होणारा भाव असा जो काही ध्वनी आहे तो ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे, अशा प्रकारची व्याख्या आनंदवर्धन यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर वामन हे जे एक अभ्यासक आहेत, संस्कृत अभ्यासक, त्यांनी सुद्धा काव्याची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे, रीतिरात्मा काव्यस्य. जसं आनंदवर्धनांनी ध्वनी हा काव्याचा आत्मा मानला, तसं वामन यांच्या मते रीतिरात्मा काव्यस्य, रीती हा काव्याचा आत्मा आहे. आता रीती म्हणजे काय? तर रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी काव्याची पदावली. विशिष्ट गुणांनी युक्त अशी काव्याची पदावली म्हणजे रीती, आणि अशा प्रकारची रीती ही काव्याचा आत्मा आहे, असं वामन यांनी म्हटलेलं आहे. याच्या आपण वेगवेगळ्या व्याख्या बघतो आहोत. तसं पाहिलं तर साहित्याची परिपूर्ण अशा प्रकारची व्याख्या कोणीच केलेली नाही, म्हणजे आजवर करता आलेली नाही. अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. आता हे जे आपण अभ्यासकांच्या व्याख्या बघतो आहोत, याच्यामध्ये प्रत्येक अभ्यासक काव्याचा एक विशेष सांगतो आहे, एक वैशिष्ट्य सांगतो आहे, परंतु संपूर्ण साहित्य जी व्याप्ती आहे ती एका विशिष्ट अशा प्रकारच्या व्याख्येत बांधणं अशक्य आहे. अशा वेगवेगळ्या व्याख्यांचा आपला आधार घ्यावा लागतो, परामर्श घ्यावा लागतो, आणि त्याच्या आधारे काव्य म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय हे समजून घ्यावं लागतं. तर वामन म्हणतात रीतिरात्मा काव्यस्य, म्हणजे रीती हा काव्याचा आत्मा आहे. आणि हे सांगत असताना रीती म्हणजे काय हे सांगत असताना विशिष्ट पदरचना रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी काव्याची पदावली म्हणजे रीती, अशी व्याख्या रीतीची पण ते करतात. त्याच्यानंतर पुढची जी व्याख्या आपल्याला बघायची आहे या संस्कृत अभ्यासकांमध्ये, त्याच्यामध्ये जगन्नाथ पंडित हे एक संस्कृत अभ्यासक आहेत, आणि त्यांनी सुद्धा साहित्याची जी व्याख्या केलेली आहे जगन्नाथ पंडित यांनी, ती थोडीशी विस्ताराने केलेली आहे. ते असं म्हणतात की रमणीयार्थ प्रतिपादक शब्द, संस्कृत व्याख्या आहे, संस्कृत शब्द थोडे समजून घ्या. रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम. काय म्हणतात ते? रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम, याचा अर्थ रमणीय अर्थाचं प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय. ज्या शब्दांच्या माध्यमातून रमणीय अशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो, अभिव्यक्त होतो, जे शब्द रमणीय अर्थ प्रतिपादन करतात. रमणीय म्हणजे कोणता अर्थ? तर सुंदर, मनाला भावणारा, आनंद देणारा अशा प्रकारचा जो अर्थ आहे, अशा अर्थाचे शब्द, त्यांचं एकत्रीकरण आणि अशा रमणीय अर्थांचे शब्दांनी युक्त अशा प्रकारचं जे काही लेखन आहे त्याला जगन्नाथ पंडित यांनी काव्य म्हणजे साहित्य असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? जगन्नाथ पंडित यांची व्याख्या ही थोडीशी अधिक व्यापक, विस्तृत वाटते आणि थोडीशी समजून घेण्यासारखी आणि थोडी सर्वसमावेशक अशा प्रकारची, अधिक थोडी योग्य ज्याला आपण म्हणूयात अशी वाटते. की आतापर्यंत आपण ज्या व्याख्या बघितल्या त्यामध्ये की रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. कारण विज्ञानामध्ये पण शब्द असतात, इतिहासामध्ये पण शब्द असतात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र याच्यामध्ये पण शब्द असतात, परंतु त्यातले शब्द म्हणजे काव्य होत नाही, त्यातले शब्द म्हणजे साहित्य होत नाही. परंतु ज्या शब्दांमध्ये रमणीय अर्थ प्रतिपादन करण्याची क्षमता असते, ताकद असते, जिला नंतर आपण जेव्हा ध्वनी विचार किंवा अर्थ विचार बघणार आहोत तेव्हा, किंवा शब्द विचार बघणार, शब्दशक्ती बघणार आहोत तेव्हा, शब्दांच्या 3 शक्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये लक्षणा, व्यंजना आणि अभिधा, त्यापैकी व्यंजना ही जी शब्दशक्ती असते, व्यंग्यार्थ ज्याला आपण म्हणतो, तर तो व्यंग्यार्थ हा साहित्याचा विशेष असतो. आणि म्हणून अशा प्रकारचे रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य, अशी व्याख्या जगन्नाथ पंडित यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या आपण बघूयात, ती आहे विश्वनाथ यांची. विश्वनाथ हे संस्कृत अभ्यासक आहेत, संस्कृत साहित्य मीमांसक आहेत. त्यांनी जी व्याख्या केली अगदी छोटी व्याख्या, अगदी 3 शब्दांची व्याख्या आहे. त्यात ते असं म्हणतात, वाक्यम रसात्मक काव्यम. वाक्यम रसात्मक काव्यम म्हणजे रस हा काव्याचा आत्मा आहे, किंवा रसात्मक वाक्य मिळून काव्य बनतं. आता
जगन्नाथ पंडिताची आपण याच्या पूर्वीची व्याख्या बघितली, त्यात त्यानं काय सांगितलंय की रमणीय अर्थाचं प्रतिपादन करणारे शब्द. तर इथे विश्वनाथ काय म्हणतो की वाक्यम रसात्मक काव्यम, रसयुक्त वाक्य, रसाने ओतप्रोत असलेली वाक्य शब्द म्हणजे काव्य. म्हणजेच रस हा काव्याचा आत्मा आहे. रस म्हणजे कोणता रस, तर आपल्याला पुढे बघायचे आहेत. 9 रस असतात: शृंगार, वीर, रौद्र, विभत्स, हास्य, करुण, अद्भुत, भयानक आणि शांत किंवा भक्तिरस. असे हे जे रस आहेत, अशा विविध रसांनी युक्त परिपूर्ण असं जे वाक्य असेल आणि असे वाक्य हा काव्याचा साहित्याचा आत्मा असतो. किंबहुना अशी जी रसयुक्त वाक्य असतात त्यांनी मिळूनच काव्य बनत असतं. अशा प्रकारची व्याख्या विश्वनाथ यांनी केलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला संस्कृत साहित्य मानसिकांनी साहित्याच्या काव्याच्या सांगितलेल्या व्याख्या पाहता येतात. याशिवाय आणखीन काही व्याख्या आहेत, परंतु आपण या ठिकाणी काही महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत त्यांचा परामर्श या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तर अशा या व्याख्यांच्या माध्यमातून कविता, काव्य, साहित्य या संबंधीची एक कल्पना आपल्याला आली असेल. काव्य म्हणजे काय हे संस्कृत साहित्य मानसिकांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या नजरेतून आपण समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. याशिवाय पाश्चात्य अभ्यासक जे आहेत त्यांनी सुद्धा ज्या काव्याच्या व्याख्या केल्यात, साहित्याच्या व्याख्या केल्यात, त्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या पाहूयात. या ठिकाणी आपण तुर्तास थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाश्चात्यांनी केलेल्या साहित्याच्या किंवा काव्याच्या व्याख्या आपण पाहूयात. ठीक आहे, तुर्तास आपण थांबू. धन्यवाद.